ते बोलले की बारामतीत शिक्षण चांगलं नव्हतं म्हणूनच रोहित पवारांना थेट परदेशात पाठवलं। जेव्हा अर्धवट माहितीवर काही नेते बोलतात तेव्हा अशी परिस्थिती येत असते। त्यांना काय माहिती मी कुठे शिकलोय, काय शिकलोय। अजितदादांनी सांगितलं होतं रोहित पवारांनी काहीच संघर्ष केला नाही। त्या काळामध्ये माझ्या कंपनीची काय परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती माझ्या घराची काय होती, त्याच्यामुळे मला बाहेर जाऊन शिकता आलं नाही। त्यामुळे मी भारताच्या बाहेर शिकलेलो नाही। मी फक्त ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट मी होऊ शकलो नसलो तरी लोकात राहून माझे अधिकारी असतील, परिचयाचे सर्व पदाधिकारी असतील, त्या लोकांकडनं व्यवसायामध्ये खूप काही मी शिकलेलो आहे। मी अनुभवातून शिकलेला एक कार्यकर्ता आहे। मी ऑब्झर्वेशन करून ओळखीतून ज्या ज्या काही मोठ्या लोकांना मला संवाद साधला होता त्यातून मी शिकलेलो आहे। त्यामुळे गारटकर साहेब कदाचित आत्ताच झोपेतून उठलेले आहेत, त्यामुळे त्यांना या बाबतीत काही माहीत नाही। पण जाऊन त्यांच्याबद्दल बोलून मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार। एकनाथ खडसे आता असे बोलले की 40 वर्षात बारामतीचा विकास झालेला आहे, यापूर्वी कधी असं विकास झाला? पवार साहेबांनी शाळा आणली नाही बारामतीत असं देखील ते म्हणाले। कोण म्हणलं असं? कारण जिल्हाध्यक्ष असे हास्यास्पद आणि लहान मुलांसारखे वक्तव्य जे नेते करतात त्यांच्याबद्दल कशाला आपण बोललं पाहिजे? ज्यांना खऱ्या अर्थाने काहीच कळत नाही, नाहीतर त्यांना काय कुठं बोलायचं, कसं बोलायचं हे सुद्धा कळत नसेल तर त्यांच्याबद्दल खूप काय आपण बोलून वेळ घालू नये असं माझं तरी मत आहे। एकनाथ खडसे आता भाजपमध्ये जाणार आहेत, घरवापसी होणार आहे। असं काय झालं पक्षामध्ये की त्यांना पुन्हा तिकडे जावं लागतं? आणि दुसरं म्हणजे अजितदादा असं म्हणतात की बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या पक्षामध्ये घालमेल सुरू होती। मी खडसे साहेबांबद्दल खूप काय बोलणार नाही, पण एवढंच तुम्हाला सांगेल त्यांच्या अडचणी खूप होत्या। कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही। या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं। खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जर धोका झाला तर हा परवडणारा नव्हता। म्हणून कदाचित त्यांनी त्या अनुषंगाने विचार केला असावा। पण ते लोकांमधले नेते आहेत आणि खऱ्या अर्थाने भाजपने जर आपण बघितलं, फुंडकर साहेबांचे ओबीसी नेते होते, त्यांची ताकद कमी केली। तसंच खडसे साहेबांची ताकद कमी केलेली आपण सर्वांनी बघितली। मुंडे साहेबांची ताकद कमी केलेली बघितलेली आहे। त्यामुळे खडसे साहेबांबद्दल व्यक्तिगत मी काय बोलणार नाही, पण त्याच्यामागे दबाव तंत्राचं षडयंत्र आहे एवढं तिथं मी सांगेन। ज्या खडसेंना बाहेर काढलं गेलं, बाहेर त्याच खडसेंना आत घ्यावं लागतं, नेमकं काय भाजप कुठल्या ब्लॅकमेलिंगबद्दल बोललात? अजितदादांपासून त्यांच्याबरोबर गेलेले सर्व 9-10 जे मोठे नेते आहेत ज्यांना आता पदं मिळालेले आहेत त्यांना सुद्धा ब्लॅकमेलच करण्यात आलं होतं। त्यांना तिथं भीती दाखवण्यात आली होती, त्यांच्या फाईल काढल्या गेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजप बरा या अनुषंगाने ते सर्वजण भाजपमध्ये गेलेले आहेत, तर भाजपबरोबर गेलेले आहेत। त्यामुळे खडसे साहेबांच्या बद्दल सुद्धा खोट्या पद्धतीचं ब्लॅकमेल तिथं केलं असावं आणि तिथं खोटी फाईल पुढे आणून उगाचच जसं केजरीवालांना जेलमध्ये टाकलं तसं जर खडसेंना जेलमध्ये टाकलं असतं तर त्यांची आरोग्याची परिस्थिती अजून खालावली असती। त्या भीतीपोटी तर काळजीपोटी त्यांनी तो निर्णय घेण्याचा विचार केला असावा असं वाटतं। याच्यात दुसरा एक अँगल समोर येतोय की तावडेंनी सगळी मध्यस्थी केली, मग राज्यातल्या भाजपमध्ये भविष्यात काही बदल होऊ शकतात, सगळे फडणवीस विरोधक पुन्हा पक्षात सक्रिय होऊन तुम्हाला काय पुढं काय दिसतं? जयंत पाटील साहेबांबद्दल जे फडणवीस साहेबांनी काल परवा वक्तव्य केलं ते वक्तव्य बघता आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की फडणवीस साहेब आता कुठंतरी डेस्परेट झालेले आहेत। त्यांना सुद्धा कुठं ना कुठंतरी अंदाज येतोय की तावडे साहेबांकडे बऱ्यापैकी महाराष्ट्राचे निर्णायक लेवलचे अधिकार हे आलेले दिसत आहेत आणि फडणवीस साहेबांचं महत्त्व कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमी होईल या भीतीपोटी ते कुठल्याही लेवलला जाऊन काही प्रकारचे वक्तव्य तिथं करत आहेत। त्यामुळे ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट नाकारलं म्हणजे तावडे साहेब, त्या व्यक्तीच्या हातामध्येच एवढे मोठे अधिकार आता यायला लागलेले आहेत की त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे नेते आहेत ते सुद्धा कुठेतरी घाबरलेले आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाजपमध्ये राज्यातल्या भाजपमध्ये जे फॉलोअर्स होते नेते त्यांच्या पाठीमागे फिरायचे ते आता तिथं न फिरता
दिल्ली वाऱ्या जास्त करत आहेत, हे सुद्धा आता आपल्याला कुठे ते बघायला मिळतं. तुम्ही जो खेकडा दाखवला होता पत्रकार परिषदेमध्ये, त्यानंतर पेटा या संस्थेने तुम्हाला नोटीस पाठवली आहे, नेमकं काय त्यामध्ये म्हटलंय, तुम्ही कशा पद्धतीने त्याला उत्तर देणार? अजून नोटीस माझ्यापर्यंत आलेली नाही. मी काही वकिलांना ती नोटीसबद्दल सांगितलेलं आहे. नोटीस आल्यानंतर त्याच्यावर योग्य असं उत्तर देईल. पण खेकडा मी आणला कुठून होता, तर एका अशा हॉटेलमधून आणला होता की जो मी त्यावेळेस आणला नसता, तासाभरात कुणी तो खेकडा खाल्ला असता. आणि मग तो खेकडा तिथं आपल्या सगळ्यांना दाखवल्यानंतर त्याला ज्या दोरींनी बांधली होती ती दोरी आम्ही कापली आणि तो आता नदीत सोडला. आता फक्त विषय एवढाच आहे की नदीमध्ये आता आम्हाला शोधावं लागते की तोच खेकडा होता का, म्हणजे उद्या जाऊन तो खेकडा आम्हाला मिळाला तर त्या खेकड्याला जर बोलता येत असेल तर त्याची एक वेगळी पत्रकार परिषद आम्ही घेऊ. विषय एवढा आहे, खेकड्याबद्दल तुम्ही एवढी चर्चा करता, पण जो काही खेकडा या महाराष्ट्राच्या तिजोरीला पोखारतोय, 5-5, 6-6 हजार कोटीचा तिथं कुठे ते घोटाळा करतोय, त्याच्याबद्दल बरं कोणाला काय बोलता येत नाही. आणि भाजपने सुद्धा त्या बाबतीत तक्रार केली. पेटा ठीक आहे, त्यांचं ते कार्य आहे, पण जो खायला जाणार होता खेकडा तो आम्ही नदीत सोडलेला आहे. पण तो खेकडा शोधण्याचं काम आमचे काही कार्यकर्ते करत आहेत. तोच सापडेल तेव्हा त्या खेकड्याच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन लोकांपर्यंत मी सुखरूप आहे असं तो खेकडा कदाचित येत्या काळामध्ये सांगेल असं वाटतं. पण जो भ्रष्टाचार करणारा खेकडा त्याच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तिसरी फाईल कधी उघडणार? लवकरच. आता काही मी जसं आव्हान केलं होतं सामान्य नागरिकांना, काही नागरिक पुढे आलेले आहेत, ते म्हणतात आम्ही आता कोर्टात जाणार आहोत. त्यामुळे कोर्टाच्या बद्दलची प्रक्रिया आता आम्ही सुरू केलेली आहे. त्याच्याचबरोबर आत्ताच आम्ही एक ट्विट केलेली आहे. 290 कोटी रुपये त्या सुमित एंटरप्राइजेसनी सरकारला मागितलेले आहेत. अधिकारी पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्या सुमित एंटरप्राइजेसला पैसे द्यायला नाकार देत आहेत. पण जो मोठा खेकडा तिथं बसलेला आहे मंत्रिपदावर, तो जरा प्रेशराईज करतो की पैसे द्या, इलेक्शनचा काळ आहे. का इलेक्शनचं या पैशाचं रिलेशन आहे मला माहीत नाही, पण मला विश्वास आहे की अधिकारी ते पैसे देऊन देणार नाही. त्यांनी जर पैसे दिले, ज्या पद्धतीने मंत्री अडचणीत येणारे तसेच अधिकारीसुद्धा येत्या काळामध्ये अडचणीत येऊ शकतात. त्याची खबरदारी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी विनंती. ते अजून पण समोर आले नाही. तुम्ही 5 दिवसांचं आव्हान दिलं होतं त्यांना, ते अजूनही कसे नाही. ज्या काही फाईल मी काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे कुणी अडकलेले आहेत, नाही तर ज्याच्यात कुणी मलिदा खाल्लेला आहे ते कुणीही समोर येणार नाही. आम्ही अजूनही तयार आहोत. दुधाच्या घोटाळ्याच्या बाबतीतल्या लोकांबद्दल चर्चा करायला तयार आहोत. तसंच SC समाजाच्या मुलामुलींच्या अन्नाच्या घोटाळ्याबद्दल तुम्ही 300 कोटी खाल्ले त्याच्याबद्दल आम्ही तयार आहोत. आणि त्याच्याचबरोबर हा जो 5-5.5 हजार कोटीचा घोटाळा तानाजी सावंत यांच्या विभागाने केलेला आहे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आमच्यात ती हिंमत आहे, आमच्यावर कारवाई सुरू आहे, ती सुद्धा आमच्यात हिंमत आहे. त्यांच्यात ती हिंमत आहे की हे आपल्याला येत्या काळात घोटाळा फक्त तानाजी सावंत परत मर्यादित आहे की आणखीन कोणी आहेत, कुठल्या मंत्र्याचा, मोठ्या मंत्र्याचा मुलगा वगैरे वगैरे? एकदा तानाजी सावंत साहेब समोर आल्यानंतर चर्चेतून बरीच नावं तिथं पुढे येऊ शकतात. आणि शेवटी अडकणारे तानाजी सावंतच, आणि त्यांना अडकायचं नसेल तर काय माहिती ते उद्या जाऊन कोणाकोणाची नावं घेतील. काल हसन मुश्रीफ असं म्हटले की गरज पडली तर हेलिकॉप्टरमधून आपण मतदार आहेत ते आणूया. हसन मुश्रीफ साहेबांकडे पैसा खूप झालेला आहे. ब्रिक्स इंडिया जी कंपनी आहे त्यांच्या कुठल्या ती नातेवाईकाची आहे, त्यांना मध्ये 200 कोटीचा मलिदा मिळालेला आहे. जेव्हा पैसा येतो, गबाड येतं, तेव्हा अशा पद्धतीचे वक्तव्यसुद्धा तुम्ही करता. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही पवार साहेबांना का सोडलं की आता लोकांना कळलेलं आहे. तुम्ही मतदारांना आणण्यासाठी हेलिकॉप्टर वाढण्याचा भाषा तुम्ही जेव्हा करता त्याचा अर्थ तुमच्याकडे खूप मोठा पैसा आहे आणि त्या पैशाच्या अहंकारातून तुम्ही आता स्टेटमेंट देत आहात. आणि हा पैसा, हा अहंकार या लोकसभेमध्ये लोक पायाखाली तुडवतील असा विश्वास आहे. लोकशाहीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला पाठिंबा मोठ्या प्रमाणात दिला जाईल. जसं शेवटचं प्रवीण दरेकर म्हणतात की पवार साहेबच खरे पक्ष फोडणारे मास्टर आहेत. सध्या जे पुढापुढीचं राजकारण सुरू आहे कुठल्या बेसवर ते बोलत आहेत. आणि प्रवीण दरेकर साहेबांबद्दल काय बोलायचं? किती पक्ष त्यांनी सोडलेत? जे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात आलेले आहेत त्यांच्याबद्दल, निष्ठेबद्दल आपण काय बोलणार? ज्या व्यक्तीला निष्ठेबद्दल बोलायचा तसा हक्क नाही त्याबद्दल आपण काय बोलणार? त्यांची बँक सुखरूप आहे भाजपबरोबर गेल्यानंतर आणि ते सुद्धा सुखरूप आहेत, हीच फार मोठी गोष्ट आहे. सोमय्या पण एका ठिकाणी बोलताना असं म्हणले की हे जे मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करायला सांगितले ते देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतून सांगितले होते. मी त्याला नकार देत होतो तरी सुद्धा त्याने मला ते करायला. आता स्वतः तिथं माजी खासदारांनी, तिथं आता भाजपच्या माजी खासदारांनी तिथं आता वक्तव्य केलेलं आहे किरीट सोमय्यांनी की देवेंद्र फडणवीस साहेब आणि दिल्लीतले काही ठराविक नेते हेच प्रेशराईज करतात इथल्या लोकांना, विविध लोकांची नावं घेण्यासाठी. म्हणजे करता धरता कोण आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब आहे. 2014 नंतर राजकीय पार्श्वभूमी नाही तर राजकीय संस्कृती या महाराष्ट्रामध्ये कोणामुळे खाली आली असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांमुळेच खालच्या लेवलला आलेली आहे.
पक्ष आणि कुटुंब फोडणं हे देवेंद्र फडणवीस साहेबांचंच काम आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे मी पुन्हा आलो पण 2 पक्ष फोडून आलो. बघा हा अहंकार. आता हा जो पुन्हा आलेला अहंकार लोकच या लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पायाखाली तुडवतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो.